प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांची जयंती पूर्वी नाचत गाजत वाजत मिरवणूक काढत आणि व्याख्याने देत होत होती. तसेच पिंपरी चिंचवडकरांनी ती साजरी केली आहे. डॉक्टर प्रकाश पवार यांचे व्याख्यान त्यांनी आयोजित केलं होतं. पाहूया. भगवान गौतम बुद्ध, क्रांती ज्योतिबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डोळसाहेब, ज्यांनी आमचं स्वागत केलं, ज्या स्वागत अध्यक्ष राजूजी भालेराव, समोर बसलेले दुर्वेकर साहेब, जाधव साहेब आणि खूप काही लोक ओळखीचे आहेत, सर्व आंबेडकरी जनतेचे बंधू आणि भगिनी. एक 15 दिवसापूर्वी मला सूर्यवंशी साहेबांकडनं फोन आला आणि ते म्हणाले की सर, आम्ही सम्राट अशोकांची जयंती साजरी करणार आहात आणि तुम्ही त्या जयंतीत बोलवा असं आम्हाला वाटतं. एका वर्षापूर्वी आम्ही दोघे एकाच मंचावर होतो आणि त्यांनी माझं भाषण ऐकलं होतं आणि त्यांनी मला आग्रह केला की माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत किमान 2-1 हजार भाषणं दिली असेल. किती दिली मला पण आठवत नाही, काय नाही. चळवळीच्या विषयांवर दिली, संविधानावर विषय दिली, राजकारणावर दिली, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दिली. म्हणजे यशोदामध्ये 2006 ते 2026 या काळामध्ये किमान मी 2,500 ते 3,000 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व्याख्यानात दिलं. त्यामुळे मला तिथं बोलताना काही कधी कधी वाईट वाटलं नाही, अवघडल्यासारखं वाटलं नाही. पण सूर्यवंशी साहेबांनी मला म्हणाले की ते तुम्ही सम्राट अशोकांवर बोला. आता इथं प्रॉब्लेम आला. सम्राट अशोकांचं नाव मी ऐकलेलं आहे, त्यांच्याबद्दल थोडं ऐकलं होतं, पण आपण त्याच्यावर बोलायचं आहे आणि अभ्यास करून बोललं पाहिजे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला सांगतो की गेल्या 10 दिवसामध्ये मी सम्राट अशोकांवर जवळपास 22-23 व्हिडिओ पाहिले, 3 मोठी पुस्तकं वाचली, वेगवेगळे लेख वाचले. तरी सुद्धा मला अगदी येईपर्यंत मी सम्राट अशोकांवर अगदी चांगलं बोलू शकेल का याच्याबद्दल मला आत्मविश्वास नव्हता. पण मला हे पहिल्यांदा मी सम्राट अशोकांवर बोलण्याची मला या मंचानं संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. आणखी विशेष धन्यवाद देतो की माझ्या घरामध्ये अशोकाचा फोटोच नव्हता आणि तुम्ही मला आवर्जून दिला, त्याबद्दल मी संयोजकांना पण धन्यवाद देतो. आता आपण आपल्या विषयावर बोलू. याच्यानंतर परत सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामुळं स्वाभाविकचपणे कमी शब्दात बोलायला लागणार आहे, कमी वेळात बोलावं लागणार आहे. पण मी ती सगळी मर्यादा ध्यानात घेऊन मी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडतो. माझा एक साधा प्रश्न आहे. आपण आत्तापर्यंत कोणाची जयंती साजरी करत होतो? आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. त्याच्यानंतर आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांची जयंती साजरी करायला. त्याच्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला. आपण शाहू महाराजांची जयंती साजरी करतो. आणि आता आपण सगळे लोक, तुम्ही 5 वर्ष ही जयंती अशोकाची साजरी करताय, अजून 5 वर्षांनी अख्खा महाराष्ट्र सम्राट अशोकांची जयंती साजरी करेल आणि त्याचं श्रेय पिंपरी चिंचवडमधल्या आंबेडकरी जनतेला असणार. आंबेडकरी समाजाची एक फार चांगली गोष्ट आहे, एकदा थिंगी पडली का त्याचा वणवा कधी होईल सांगता येत नाही आणि त्या वणव्यामध्ये कोण मरून जाईल हेही सांगता येत नाही. त्यामुळे थिंगी पडलेली, आता तो वणवा पेटायला लागलेला आहे आणि त्यामुळं सम्राट अशोक समजून घ्यायला. माझा परत एक साधा प्रश्न असा आहे की इसवी सन 315 वर्षी जन्माला आलेला सम्राट अशोक याची जयंती आज आपण 2200 वर्षांनी साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जवळपास 3.5 दशकानंतर जयंती साजरी करतो. आपण शाहू महाराजांची जयंती साजरी करतोय. हे तिन्ही राजे आहेत. मित्रो, माझी ओळख करताना सांगितलं की हे राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, म्हणून मी सांगतो, जगामध्ये जिथं लोकशाही आहे तिथं राजांची जयंती साजरी केली जात नाही. लोकशाहीच्या विरोध, राजेशाहीच्या विरोधात संघर्ष करून लोकशाही आलेली आहे. आणि त्यामुळे जगात तुम्ही कुठेही पाहिलं
तर राजेशाहीच्या विरोधात राजांची जयंती साजरी केली जात नाही. इंग्लंडची जी ब्रिटिश पार्लमेंट आहे त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॉर्निस नावाचा जो लोकप्रतिनिधी होता, लोकांचा जो नेता होता, त्यांनी इंग्लंडच्या राजाला ओढत ओढत आणलेलं आहे आणि त्याच्या पंजावर स्वतःचा पाय ठेवलेला आहे. म्हणजे राजेशाहीच्या बद्दल लोकशाहीवाले प्रचंड विरोध करतात. आपल्याकडे खूप राजे होऊन गेले, मग आम्ही ह्या 3च राजांची जयंती का साजरी करतो? म्हणजे शाहू महाराजांची जयंती तर अगदी सणासारखी साजरी करा असं बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं पहिलं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. ते रायगडावर गेले, समाधी शोधली, नंतर त्यांची जयंती साजरी केली आणि तिला सार्वजनिक स्वरूप दिलं. नंतर मग काहीतरी लोक त्याचं क्रेडिट घ्यायला लागले, पण इतिहासकार म्हणाले की नाही नाही, फक्त शिवाजींची जयंती ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आपणही आता सम्राट अशोकांची जयंती साजरी करतोय, कारण हे जरी राजे जरी असले तरी हे लोकशाहीचा कणा असलेले राजे. लक्षात घ्या, आपण सगळे लोकशाही देशामध्ये आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडणारे जे लोक आहेत ते सगळे लोकशाहीवादी आहेत आणि त्यामुळं ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये लोकशाहीला योगदान दिलं त्या सगळ्यांचं स्मरण करणं, त्यांची जयंती साजरी करणं हे आंबेडकरी समूह हे आपलं कर्तव्य मांडतो आणि त्या कर्तव्याचाच भाग म्हणून आज आपण यांची जयंती साजरी करत असलेला आहोत. आता मला जे प्रश्न पडले होते की किती लोकांना अशोक माहीत आहे, तर फक्त नावाने अशोक माहीत आहे. आणि म्हणून मी पहिल्यांदा काही 5 मिनिटं 2 मिनिटं अशोकांच्या बद्दल सांगणार आहे. अशोक हे मौर्य वंशातले 3रे राजे. आपल्याकडं इसवी सन पूर्व काळामध्ये मौर्य राजवट सुरू झाली. नंदराजाचा त्यांनी पराभव केला आणि त्या नंदराजाचा पराभव करण्यासाठी चाणक्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि चंद्रगुप्त मौर्य हे पहिले राजे झाले. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव जे होते ते बिंदुसार हे 2रे राजे झाले आणि 3रे राजे झाले ते सम्राट अशोक, की ज्या सम्राट अशोकांचं संपूर्ण भारतवर्षावर राज्य होतं. नुसतं भारतवर्षावर नाही तर आजचा जो पाकिस्तान आहे, आजचा जो बांगलादेश आहे, आजचा जो पूर्व मध्य इराण इराकचा जो सगळा भाग जो आहे या सर्व भागामध्ये, अफगाणिस्तानमध्ये सम्राट आणि अगदी दक्षिण आशियामध्ये सम्राट अशोकांचं राज्य होतं. म्हणजे अशोकांचं राज्य त्या काळामध्ये आत्ताच्या भारतामध्ये नाही, संपूर्ण भारतामध्ये अशोकांचं राज्य होतं. म्हणजे हा राजा किती कर्तबगार होता. आणि त्यामुळं सम्राट अशोक जेव्हा समजून घेतो तेव्हा सम्राट अशोक हे कर्तबगार राजा म्हणून आपल्याला पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 304 साली झाला आणि मृत्यू इसवी सन 232 साली झाला. त्यावेळी उलटं काउंटिंग होत होतं आणि साधारणतः अशोकांना 70 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये अशोक हे 35 वर्ष राज्यकारभार करतो. आणि या 35 वर्षामध्ये सम्राट अशोकाने अख्खा देश आपल्या नियंत्रणाखाली आणला आणि हे सगळं सम्राट अशोकाचं मोठं शौर्य, कर्तृत्व हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. पण सम्राट अशोक फक्त भारतीय लोकांना माहीत आहेत का? तर अजिबात नाही. सम्राट अशोक जपानच्या लोकांना माहीत आहे, सम्राट अशोक कोरियाच्या लोकांना माहीत आहे, सम्राट अशोक इंग्लंड, रशिया या सर्व देशातल्या लोकांना माहीत आहे. आणि त्यामुळं त्या काळात 2200 वर्षापूर्वी जन्माला आलेला हा महाराज किंवा राजा साऱ्या जगाला माहीत होता. व ते माहीत असण्याचं मर्म काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं पराक्रमी राजा, साम्राज्याचा विस्तार करणारा राजा, जलकल्याण करणारा राजा, नंतर धर्मनिष्ठ राजा आणि धार्मिक सहिष्णुता असणारा हा राजा अशी याची ओळख आहे. सम्राट अशोकांचे 2 चेहरे आहेत आणि दोन्ही चेहरे समजून घेतले पाहिजे. सम्राट अशोकांचा पहिला चेहरा जो आहे ते क्रूर, पराक्रमी, युद्धप्रिय असणारे सम्राट अशोक आहे. सम्राट अशोकांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलं. ते त्या काळामध्ये सत्तेचा जो संघर्ष होता आणि त्यामुळं ग्रह संघर्ष, ज्या मी बिंदुसारांचा ज्याचा उल्लेख केला, त्यांचा मुलगा आणि ज्याचं बिंदुसारांना वाटत होतं की तो राजा व्हावा त्याला अशोकाने हे केलं. अशोकाने युद्ध केलं, पराक्रम गाजवला आणि त्यामुळं अशोक पराक्रमी आहेत आणि अशोक क्रूर आहेत. आणि अशोक क्रूर किती आहेत हे कलिंगच्या युद्धातून कळालं. कलिंगचं युद्ध म्हणजे कलिंग म्हणजे कुठे आहे तर आज जो ओरिसा जे आपल्याला दिसतं
ते ओरिसा म्हणजे कलिंग. जर आपण नकाशा काढला तर एका बाजूला समुद्र किनारा आहे आणि दुसऱ्या बाजूला ते ओरिसा आहे. मी अलीकडच्या काळातच मी 2 महिन्यापूर्वी ओरिसाला गेलो आणि मला हे थोडं माहीत जाणवायला घ्यायचं होतं म्हणून मी परत गेलो त्या. आणि मी त्या कलिंगा युनिव्हर्सिटीमध्ये 3 दिवस होतो. त्यामुळे मला त्या कलिंगा युनिव्हर्सिटी मग काय तो सगळा आदिवासी पट्टा मोठा मागासलेला भाग आहे आता. पण कोणी एकेकाळी कलिंगण हा परिसर अतिशय समृद्ध होता आणि त्या कलिंगाच्या परिसरातून दक्षिण आशियापर्यंत लक्ष ठेवता येत होतं. आणि हा कुठल्याही परिस्थितीत आपल्या राज्यात समावेश झाला पाहिजे असं सम्राट अशोकांना वाटत होतं. आणि कलिंगचा राजा काय ऐकायला तयार नाही. तो कुठल्याही प्रकारे त्याचं सार्वभौमत्व गमवायला तयार नव्हता. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. कलिंग युद्ध झालं त्या राजामध्ये आणि सम्राट अशोकामध्ये. शिलालेखांवर जे उल्लेख केलेले आहेत आपण सगळे आता लेण्यांचा अभ्यास करणारे आणि यांचा कौतुक केले ते, तर हा जो आपण सगळा इतिहास पाहतो समजून घेतो तर त्या लेण्यांच्या माध्यमातून इतिहास समजून घेतो. ज्या ज्या लिपी ज्या आहेत त्या लिपींमधून. तर सम्राट अशोकाच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्यावर असं लिहिलंय की कलिंगच्या युद्धामध्ये हे इसवी सन 261 साली झालं आणि या युद्धामध्ये जवळपास 1,00,000 लोक मारले गेले. 1,00,000. 2200 वर्षापूर्वी भारताची लोकसंख्या किती असेल याची जरा कल्पना करा. 1,00,000 लोक ठार केले गेले. 150 लोक त्यांना कैदी केलं गेलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपंग लुळे पांगळे हे सगळं त्याच्यामध्ये झाले गेले. पण हे कलिंगचं युद्ध जे होतं हे टर्निंग पॉईंट होतं आणि इथं सम्राट अशोक व्यथित झाले. सम्राट अशोक असं म्हणतात की मी जरी शस्त्राच्या बळावर जरी विजय झालो असलो तरी मी लोकांचा राजा होऊ शकत नाही. आणि त्याच काळामध्ये सम्राट अशोक बुद्धांच्या विचारानं प्रभावित होता. आता बुद्धाच्या विचारांची पण थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. सम्राट अशोकांची पत्नी जी आहे ती बुद्धिस्ट आहे. ती बुद्धाच्या विचाराने काम करणारी आहे. सम्राट अशोकांचा दुसरा भाऊ जो आहे तो बौद्ध भिक्षुक झालेला आहे. काय कल्पना लक्षात घ्या की एका राजघराण्यातला बुद्धांच्या नंतरचा दुसरा माणूस आपल्याला दिसतो की तो डायरेक्ट बुद्ध होतो. आणि जेव्हा जेव्हा सम्राट अशोक त्याला भेटायला जातो आणि चर्चा करतो तो म्हणतो नाही बुद्धांनी आम्हाला जी काही शिकवण सांगितली तीच राहणार आहे. भीक मागणार लोकांचं राजघराण्यामध्ये येणार नाही. तू जरी भाऊ असला तरी माझ्याबरोबर हे सगळं करणार असेल तर ये. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळं अशोक मनातून अस्वस्थ झालेले आहेत. आणि अशोकाने एक निर्णय घेतला मी आता युद्ध करणार नाही, हिंसा करणार नाही. कल्पना करा की क्रांतिकारक निर्णय आहे. राजा युद्ध करू शकत नाही असं कसं काय होऊ शकतं. आपल्याकडं मसल पॉवर दाखवल्याशिवाय तुम्हाला कोणी मानत नाही. आणि त्या काळामध्ये हा राजा जो आहे या राजानं मसल पॉवर सोडून दिली, युद्ध करायचं सोडून दिलं आणि एवढं सगळं सोडून सुद्धा हा जगातला एक मोठा राजा झाला. आणि त्याचं मुख्य कारण 200 वर्षापूर्वी ज्या बुद्धांनी त्या भागामध्ये जी शिकवण दिली ती शिकवण घेण्याचा प्रयत्न अशोकाने त्यांच्या राजवटीत केला. आणि तो प्रयत्न किती केला तर स्वतःच्या मुलांपासून त्याच्या प्रजेपासून सगळ्यांना कामाला लावलं. त्यांची 2 मुलं होती, एक मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र. या दोन्ही मुलांना त्यांनी धम्मप्रचाराला पाठवलं. आणि कुठं पाठवलं? साऊथ आशियामधल्या आज जो आपल्याला श्रीलंकेमध्ये सगळ्यात मोठा बौद्ध धर्म दिसतो तिथं ते रुजवण्याचं काम जे आहे या 2 मुलांनी केलं. आणि मग तो पुढं सगळा खाली संपूर्ण दक्षिण आशिया खंडामध्ये पोचण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं युद्धाचा विनाश होतो आणि खरा विजय लोकांच्या मनावरच राज्य केलं, शांततेच्या मार्गाने जर राज्य केलं तरच हे होऊ शकतं. आता लक्षात घ्या म्हणजे अशोकाचा कालावधी आणि बुद्धांचा कालावधी फार अंतराचा नाही. फार तर 200-250 वर्षाचा कालावधी आहे. आणि ज्या भूभागामध्ये बुद्धांनी काम केलं, जी बीजं रोवली त्या बीजांना अंकुर देण्याचं, पाणी देण्याचं, त्यांना वाढवण्याचं काम अशोकाने केलं. आणि अशोकाची जिथपर्यंत राजवट होती तिथपर्यंत भारत बौद्धमय होता. विचार करा, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत बौद्धमय मी करेल. त्याचा इतिहासातला मोठा आधार अशोक आहे. अशोकाने हे काम केलेलं आहे. आता आपल्याला फक्त ती कुंकर घालायची. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या या वाक्याला जेव्हा आपण सुरुवात करतो
तेव्हा आपल्याला अशोक समजून घ्यावा लागतो आणि आपल्याला सगळ्यांना सांगावं लागणार आहे की बाबांनो, आपले सगळे पूर्वज बुद्धिस्ट विचाराचे होते. अशोक नावाचा जो राजा होता त्याने या देशावर राज्य केलं आणि ते राज्य करत असताना बुद्धाच्या विचारानं केलं आणि जिथं जिथं त्याला बुद्धाचा विचार पोहोचवण्याची गरज वाटली तिथं तिथं त्याने पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळं भारताची ओळख जी आहे ती बुद्धिस्ट कंट्री म्हणून ओळख आपल्याला दिसते. आपण आपल्या तिरंगी झेंड्यावर अशोकाचं चक्र पाहतो. आपण आपली राजमुद्रा बघतो, त्या राजमुद्रामध्ये तीन सिंह दिसत, खरं 4 आहेत. सिंह सुद्धा अतिशय आनंदानं अभिवादन किंवा आपल्याकडे बघतात, हिंसेने बघत नाही. अलीकडच्या काळामध्ये काही लोक तो जो सिंह दाखवतो तो अशोकाचा सिंह नाही आहे, लक्षात घ्या, तो आहे. त्यामुळे हे सगळं मग अशोकाने त्यांच्या राज्यात काय निर्माण केलं, तर अशोकाने त्यांच्या राज्यामध्ये अहिंसा निर्माण केली. अहिंसा बोलणं फार सोपं आहे, पण राजाला अहिंसा टिकवणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि ती अशोकाने करून दाखवली. अशोकानं समाजामध्ये करुणा निर्माण केली. जो करुणा हा बुद्धिझमचा कोर मानला जातो ते त्यांनी केली. अशोकाने सत्य आणि नैतिकतावर राज्य उभं केलं. मला अशोक अधिक मान का वाटतात, तर अशोकाने त्यांचं सगळं राज्य जे आहे ते नैतिकतेवर उभं केलं आणि त्या नैतिकतेच्या आधाराला त्यांनी मान्यता दिली. आज आपल्या राज्याला नैतिकतेची गरज आहे. काय म्हणतोय, आज आपल्या राज्याला नैतिकतेची गरज आहे. ते नाशिकमधलं तो बुवाकड पाहिल्यानंतर तेवढे आमदार 35 आमदार त्याच्याकडे गेलेले आहेत आणि त्यांनी जो उद्योग केला आहे किंवा जगामध्ये एप्स्टीन फाईलमध्ये जे आपण पाहतोय सारं जग भ्रष्ट झालेलं आहे. आणि मग अशा भ्रष्ट झालेल्या जगाला आपल्याला अशोकाची नैतिकता, अशोक सांगणं किंवा अशोक समजून घेणं आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल की बाबा रे, आमचे जे राज्यकर्ते वर्ग आहेत, राज्यकर्ता वर्ग गेला अशोकासारखा, तो नैतिकतेच्या आधारावर राहिला आणि तो त्याने संपूर्ण जगावर त्यांनी काम केलेलं आपल्याला. मी मगाशी म्हणालो की मी अशोकाचे सगळे व्हिडिओ बघतोय माझं काही संपलेलं नाही, पण ते पाहत असताना माझ्या डोळ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होत होते, अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत्या. मी असा विचार करत होतो की 15-3 आठवड्यापूर्वी त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणवरचा हल्ला केला आणि निरपराध लोकांना मारून टाकलं. म्हणजे कलिंगचं युद्ध अजून संपलेलं नाहीये, लक्षात घ्या. कलिंगचं युद्ध आज सुद्धा नव्या फॉर्ममध्ये आहे आणि आता या 3ऱ्या महायुद्धानंतर आता जवळपास 3ऱ्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. फक्त ते लोक सांगत आहे आणि ते जर म्हटलं तर मग युनायटेड नेशनची अडचण होऊ शकते, लक्षात घ्या. पण या अमेरिका, इराण आणि ह्या सगळ्याच्या युद्धामध्ये सगळं जग प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी झालेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला परत असं वाटतं की आता परत अशोकाची गरज आहे. कोण अशोकाच्या भूमिकेत असणार आहे? खरं तर भारतीय माणसं, भारतातले राज्यकर्त्या वर्गाने अशोकाच्या भूमिकेत असायला पाहिजे होतं, कारण आपल्याला मोठा ऐतिहासिक वारसा होता. पण दुर्दैवानं त्यांनी अशोकाची भूमिका समज घेतली नाही. त्यामुळे ती खरं तर त्यांनी जर अशोकाची भूमिका घेतली असेल तर ते विश्वगुरू झाले असेल, पण ते होऊ शकत नाही. त्यांची ती एक इनबिल्ट लिमिटेशन आहे आपल्याला. पण तरी सुद्धा हे सगळं आपण पाहिल्यानंतर आजही आपल्याला अशोक समजून घ्यायची गरज आहे. अशोक हा आदर्श राजा आहे. ज्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांचा रयतेचा राजा म्हणून उल्लेख करतो किंवा समतेचा राजा म्हणून जसं आपण शाहू महाराजांचा उल्लेख करतो, तसाच उल्लेख इतिहासाच्या प्राचीन काळामध्ये, मानवी इतिहासाच्या आरंभीच्या काळामध्ये अशोकाने हे सगळं उभं केलं आणि त्यातून आपला देश घडवला. त्यामुळे भारतातला आदर्श राजा म्हणून, आदर्श स्थान म्हणून हे आपल्याला सांगलं पाहिजे. आपल्याला माहीत असेल की 42च्या आंदोलनामध्ये जवाहरलाल नेहरूंना आपल्या नगरच्या तुरुंगामध्ये अटक करण्यात आली आणि ते दीर्घकाळ त्या तुरुंगामध्ये होते. आणि दीर्घकाळ तुरुंगामध्ये असताना त्यांनी लिखाण करायला सुरू, हे सगळे राजकीय कैदी आहेत. त्यामुळे यांना पुस्तकं वाचायला मिळत होती, लिहायला संधी मिळत होती आणि त्या अर्थानं ब्रिटिश अधिकारी हे ज्ञानाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी नेहरूंना पुस्तकं दिली. आणि नेहरूंनी त्या काळामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं, भारताचा शोध. जेव्हा नेहरूंची जन्मशताब्दी होती तेव्हा NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने त्याच्यावर एपिसोड बनवले आणि त्या एपिसोडमध्ये 4 एपिसोड हे फक्त अशोकावर आहे. फक्त 4 ते 5 आहेत मला वाटतं. म्हणजे मी आता जे त्यांचा कलिंगच्या युद्धावरचा आहे, बिंबिसार आणि त्याच्या कुटुंबामधला संघर्ष त्याच्याबद्दलचा आहे आणि पुढचे 2-3 एपिसोड तर बुद्धाच्या
प्रभावाखाली अशोक कसा बदलत गेलेला आहे हे सगळं आपल्याला पाहिजे. त्यामुळं अशोकाची तुम्ही जयंती साजरी करता तिला फार मोठा ऐतिहासिक महत्त्व आहे, लक्षात घ्या. कारण असा राजा आमच्या देशामध्ये होऊन गेला हे आपण आपल्या नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे आणि ते जयंतीच्याच निमित्तानं होणार. त्यामुळे आज आपल्याला काल परवापर्यंत मी माझं उदाहरण सांगतो की मला फक्त अशोक माहीत होते, पण तुम्ही जेव्हा मला बोलायला लावलं तेव्हा मला अशोक समजून घेण्याची गरज वाटली आणि ती आता सुरुवात झाली. आजच्या या सभेमध्ये आपण अशोक समजून घेण्याची सुरुवात करू आणि एक दिवस असा येईल की खरंच अशोक समजून घेता घेता अशोकाचंच राज्य या देशात येईल. तो सुवर्ण दिवस नक्की भारतात उजेल अशी आशा करतो. आपल्याला सगळ्यांना अशोक सम्राट चक्रवर्ती अशोकांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अशोकांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.